तर नमस्कार मित्रांनो. तर आज आलो होतो मी आमच्या येथील एका ATMमध्ये. कारण मला सुरू करायचं होतं माझं ATM कार्ड. आता इथं आल्यानंतर बघितली एवढी गर्दी, तर त्याच्यामुळं म्हणलं आता पुन्हा करू. पुन्हा मग मी आलो परभणीला, कारण तिथं होतं थोडंसं काम. काम म्हणजे काय, मी खास टॉयलेटीसाठी अप्लाय केलं होतं आणि त्याची थोडीशी त्रुटी होती, ती दुरुस्त करायची होती. आणि कोणचंही ठिकाण असो आणि तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा नसो असं कधी झालंच नाही. मग इथंसुद्धा आपल्या शिवाजी महाराजांचा एक पुतळा होता, तिथं नमन केलं आणि दुसरीकडे निघालो. पुन्हा मग मी या ठिकाणी आलो. याच ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीच्या त्रुटीची दुरुस्ती करतात. मग मध्ये गेलो, त्रुटी दुरुस्त केली आणि घराकडे निघावं म्हणलं. आणि मग तिथली आपल्याला एक गोष्ट मला खूप आवडली, कारण त्या रस्त्याला कडेने खूप झाडे होती. आणि नंतर हे आहे आपल्या परभणीचं रेल्वे स्टेशन. आणि तुम्ही बघू शकतात की हा आपला भारताचा झेंडा किती अभिमानाने फडकत आहे. हा आहे रेल्वे स्टेशनचा पुढचा व्ह्यू, जो की तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. आणि नंतर मग हा आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा. आणि हा आहे आपल्या परभणीचा साप. अरे सॉरी, साप म्हणजे बस स्थानक. ह्याची डिझाईनच अशी आहे की साप असल्याने वाटते. एकदम अशी सापासारखी डिझाईन केली आहे. ज्यांनी हे बनवले आहे कन्स्ट्रक्टर, त्याला तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच द्यायला पाहिजे. आणि हा आहे तिथला पूल. हा एका कामासाठी तो खूप प्रसिद्ध आहे. जे कोणी ह्या पुलावरून गेलेला आहे त्याला तर माहिती आहे हा पूल कशासाठी प्रसिद्ध आहे. ज्यांना कोणाला माहीत असेल त्याने कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हा पूल कशासाठी प्रसिद्ध आहे. आणि नंतर मग घरी जाताना बघितलं की वाटेमध्ये ही गोदावरी नदी लागली. आता तुम्ही बघू शकता की किती मस्त इथलचा व्ह्यू हा गोदावरी नदीचा आहे.